नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आणि आनंदाचा जावो. आज आम्ही खूप आनंदी होतो, कारण आज आम्ही चाललोय माझ्या भावाला मुलगी बघण्यासाठी. आम्ही इथं एक गाडी बुक केली होती. तर आम्ही सगळेजण त्या आता गाडीमध्ये आता बसतोय आणि इथं चिन्मय बघा पटकन त्याला मागच्या सीटवर बसायचं होतं. शक्यतो आपण पुढच्या सीटवर बसतो, पण त्याला मागच्या सीटवर बसायचं होतं. म्हणून तो त्याची जी मागची सीट आहे त्याच्यावर कोणी बसू नये म्हणून तो सगळ्यात पहिले गाडीत चढलेला आणि मागच्या सीटवर त्याने बसून घेतलं. आता आम्ही पोचलो होतो श्रीरामपूरच्या जवळ. जाता जाता अचानक आमचं असं ठरलं की मुलगी बघायला चाललोय, तर सुपारीच फोडून घेऊयात. तर त्याच्यासाठी इथं आम्हाला पेढे घ्यायचे होते. तर श्रीरामपूरमधलं जे बुवा हलवाईचं जे दुकान आहे, तर ते श्रीरामपूरमधलं फेमस दुकान आहे. तर तिथून आम्ही पेढे घेतले आणि नानांनी मुलांसाठी चॉकलेट्स पण आणलेले. तर आता पेढे घेऊन झाल्यानंतर म्हटलं सुपारीला मुलीला काहीतरी म्हणजे दागिना द्यावा लागतो. तर त्याच्यासाठी आम्ही इथं पैंजण बघत होतो. तर इथं आता आम्ही पैंजण घेतलेत. तर तिथं आम्हाला खूप साऱ्या अशा डिझाईन दाखवलेल्या. तर एवढ्या सगळ्या डिझाईन्स बघून आम्ही कन्फ्यूज झालेलो. तर तिथं दुकानामध्ये आम्हाला खूप छान असे वेगवेगळ्या डिझाईनचे आणि व्हरायटीचे इथं पैंजण दाखवले आणि त्यातूनच आम्ही फायनली ही डिझाईन सिलेक्ट करून हे पैंजण आम्ही विकत घेतले. तर आता आम्हाला हे पैंजण घेऊन पुढच्या खरेदीसाठी जायचं होतं. तर आता सुपारी म्हटली तर मुलीलाही साडी द्यावीच लागणार. तर त्याच्यासाठी आम्ही श्रीरामपूरमधल्याच दुकानामध्ये गेलो. ह्या दुकानामध्ये खूप छान अशा साड्या मिळतात. तर त्यांनी आम्हाला बऱ्याच पॅटर्नच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या दाखवल्या. पण त्या साड्यांमधून आम्हाला 2 साड्या पसंत पडलेल्या. तर ही जी आहे ही आम्ही नवरी मुलीसाठी घेतलेली आणि ही साडी पण घेतलेली नवरी मुलीसाठीच की दोन्हींमधून तिला जी आवडेल ती ठेवल. आणि ही साडी मुलीच्या आईसाठी म्हणजेच माझ्या मामीसाठी, कारण आम्ही जी मुलगी बघायला चाललोय ती आहे माझ्या मामाची मुलगी. आता सुपारी म्हटलं की त्याच्यावर थोडंफार मेकअपचं सामान हे आलंच. तर आम्ही इथं हिरव्या बांगड्या घेतल्या, कारण म्हटलं की सुपारी आहे आणि तिची पहिलीच ओटी. तर पहिलेच आपण हिरव्या बांगड्या देऊयात म्हणून आम्ही इथं तिला देण्यासाठी हिरव्या बांगड्या घेतल्या. त्यानंतर एक छान असं चंद्रकोर टिकलीचं पॉकेट घेतलं. त्यानंतर मेहंदीचा कोन, नेलपेंटची बॉटल, काजळ, रुमाल, पावडरचा डबा असं बरंच आम्ही बारीक सारीक सामान हे तिच्यासाठी खरेदी केलेलं. तर इथं खूप सगळ्या अशा व्हरायटी होत्या रबर बँडच्या. तर शेवटी आम्ही गोल्डन कलरचं रबर बँड घेतलं, म्हटलं की कुठल्या पण याच्यावर मॅच होईल. त्याच्यानंतर आम्ही लिक्विडमध्ये तिला लिपस्टिक घेतलेली. तर एका लिपस्टिकचा कलर हा मला खूप आवडलेला, तर त्यामुळे मी हा जो कलर आहे ह्याच कलरची लिपस्टिक घेतली. हे बघा किती छान हा कलर दिसतोय. तर हीच लिपस्टिकची बॉटल तिला देण्यासाठी आम्ही घेतलेली. आणि फायनली सगळी आता खरेदी झाली आणि दुकानदाराला पैसे देऊन आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. आता आम्ही पोहोचलोय मामाच्या घरी आणि आमचं किती छान इथं स्वागत झाले.
नमस्कार नमस्कार घाला. आणि तिथं जाऊन बघते तर काय, माझ्या बहिणी अगोदरच तिथं पोचलेल्या होत्या आणि त्यांची सगळी तयारी झाली होती. मग मी पटकन आपली साडी नेसून घेतली आणि ही जी माझी बहीण आहे तर हिने छान असा माझा मेकअप करून दिला. तर एकदम साधा आणि सिंपल असा इथं मी मेकअप केला आहे. खूप डार्क पण नाही आणि खूप लाईट पण नाही, असा मीडियम असा तिने माझा छान मेकअप करून दिला. आणि आता इथं माझं आवरून झालंय आणि इथं यांचं आवरायचं काम चालू आहे. आणि इथं आमची खुशीला झोळी बांधली आणि खुशीला झोपवलंय. आणि आता इथं मुलीला बघण्याचा कार्यक्रम सुरू झालाय. पुढे विचार पाहुणे विचार ना, घे ना पुढं. थोरल्याचा माने म्हणून तुम्हाला म्हणलोय. असं कामाला काही येत घरी जाऊ दे. थांब ना एक मिनिट उठ. मी बसतो, विचार कोणाला काय काय विचारायचं. तुम्ही विचारा काय विचारायच. अरे तू खातो का मोबाईल? नाही हो बाबा, माग घेतो लांबून. संजय बापूराव देशमुख MSc बायोटेक. आपले खूप झाले. कसं काय मुलं? ते कसं काय विचारते. पप्पा तिकडे बघा. तुला काय विचारायचं काय देवांश? बोल. विचार ना विचार ना. जोराने सांग, जोराने सांग आम्हाला. विचार. भेटत का विचारून घे. कार भेटता नाही का विचारून विचार. काय विचार तू? तुला काय विचारतो का? कार भेटन का विचार. ठीक आहे, हा चल. पाणी जोशीला घाला. आता आम्ही बैठक घेणार आहे. त्यानंतर भावाला म्हणजे नवऱ्या मुलाला काही प्रश्न विचारले. विचार लागत होते. दोन चार जन्मतारीख विचारा. पुष्कर करायला होतं भाई, तुमचं सगळं भाषा बोलून पुष्कर करायला होतं ना. सगळं माहिती असते. लेट लेट कळालं. काय म्हणतो, कारण यांनी काय काहीतरी ते टिकाऊ वस्तू होत नाही ती घरात जाऊन, पण त्याच्यापेक्षा. तर आता इथं मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम झाला आणि मामाचीच मुलगी असल्यामुळं काही प्रॉब्लेम आला नाही. आणि आता फायनली सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा सुरू करतोय. आम्हाला मागच्या वर्षी पण आठवतं.
हळद कुंकूच्या गणपतीवर वागवतो दोघं पण. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. एकमेकाला गंध लावा. टीचर फोडायची सुपारी. फोडायची का सुपारी? मुलाकडून आहे. सुपारी फोडायची का? मला फोडायची. अरे हा मला ना. जास्त झालं दोघांनी पण हातला वास समोर. पण या गटावाल्याच फोडा. दोघांनी हातला बोटावर घ्या. इकडे बा समोर बघा. एकदम जोरात. मारा. या बाई इकडे आली एक. थांब. आता. झाले होते सोबत फुटायचं काय. अरे टाळ्या वाजव. सुपारी ना एका वाटीत घ्या, बारीक कांद्या वाटून पानं वाटा आणि आम्हाला जेवायला द्या. झालंय उशीर. ते ना आता ते काय पाहावं लागेल. मीच पाहतो आता त्याच्यात काय. थांबा रे. ते सुवर्णाची उलटी घ्या ना लगेच करून म्हणजे मग सुवर्णाला यावं ना. झालं ना. ओके केलं ना. लॅस कोकेन ह्याचं चालू आहे व्हिडिओ. ए फोटो इकडं. मेन कट हे म्हणजे बाकीचं कट करून घे. तिखट करी कोण आली? आपण हे आता एवढं झालं का आपला तेच खायचं आहे आपल्याला. तुला अजून एक देऊ का? हे नाही त्याला ती लागती म्हणून तू का म्हणते मला तुम्ही त्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये फोटो पण येतात. येते ना व्यवस्थित. फोटो चुकड आहे. नाही ते ताई नको काढू नको. या पाय निघाला. अरे वा. या पाय नाजूक नाही युट्यूबर आहे बाई काढला. मी. वा वा. ए इकडे पा. मंजुषा समोर बघा. खाली बसा दोघी पण. मी तिकडून येऊ का फक्त करायला असं फोटो काढायला. ताई व्हिडिओ चालू आहे ना. पेढा भरव ग तिला. ते पैंजण पायात घालून ऐका रे नीट ठेवा. गौरव इकडे दे वाटून इकडे. एक जायचं बरं का. ऐक ना. ताई माझ्या पण एक तोंडात टाक. ताई माझ्या पण एक तोंडात टाक. हे हा का? नाही नाही एकच वाजतो काय. एक गौरव एक मिनिट इकडे इकडे. नाही एक तोंडात एक टाक. मिनिट
हा बोल ना. ते माझ्या तोंडात घालायचं होतं हे. ताईचं अशा पद्धतीने सुपारी फुटली आणि त्यानंतर सगळ्यांची छान अशी जेवणं झाली. पुरणपोळीचं मामींनी छान जेवण बनवलेलं. तर आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केलं. तर खूप छान असा सुपारीचा कार्यक्रम इथं आज साजरा झाला आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोच होतो. तर मामींनी आम्हा सगळ्या बहिणींना आणि माझ्या आईला आम्हाला साड्या घेतल्या आणि त्या साड्या आम्हाला देण्याचा कार्यक्रम इथं चालू होता. रडती म्हणजे घरी घ्यायची सवय नाही. आता हाता आली जास्त आणि आता झोप आली, आता झोपेत झोपत. आता तिला गाडीवर गाडीत घेतलं का? मंजुषाला दे. माझा चिन्मय तर कसं मामी म्हणा. काय ना थोडं मामी खोल नका. मामी खोल नका. राहू दे. तसंच ठेवू आम्ही. वापरू म्हणजे तशीच राहू दे, खोल नका. सगळ्यात शेवटी आता सुपारीची पाटी उचलण्याचा कार्यक्रम होता. मागच्या पुढच्या नोटा निघल्या तरी चालते ना. नाव घ्या ना. नाव आरती. शिकवलंच नाही. घ्या जाऊ दे. डोक्यावर घ्या आता. साराची पिशवी द्या. साराचा डबा. मदत करायची ना. लुक येतो लुक. आता आम्हाला घरी यायला बराच अंधार पडला होता. त्यामुळे आम्ही घरच्या घरीच पाटी सोडण्याचा कार्यक्रम केला. आदल्या दिवशी हे साखरपुडा हळद अक्षताला, दुसऱ्या दिवशी लग्न. टिकली नाही. मी तुला तेच म्हणणार होते. सोडा आवरा, मी बसले त्याच्यासाठी. थांबा, नाव घे पहिले. कविता सोडाव. गाडी खाली ठेव ना. थांब ना, हिचं होऊ दे ना एकदा. ऐकू दे ना बाई माझ्या मेवण्याचं नाव. गुलाबाचं देठ, गुलाबाचं फूल देठाला ताजं प्रवीणरावांचं नाव घेते. सौभाग्य माझं. तर आजचा दिवस खूप छान असा गेला. तर ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर शेवटी काय, मामाचीच मुलगी केली, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.